हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज आपण खूप छान अशी पोह्यामध्ये मटर घालून खूप छान रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, पोहे घेतले आहे आणि हिरवा मटार घेतला आहे. थांबा 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 थांबा, जाऊ नका. अरे पुढचं तरी बघा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तुमची नेहमीचीच रेसिपी आहे पण माझ्या वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी मी तेल घेतलं आहे 2 मोठे चमचे. छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्याला छान असा तडका लागला ना, ती जर छान फुटली ना, मग आपण नंतर जिरे टाकायचे म्हणजे छान त्याची चव लागते. हे बघा, अशा प्रकारे आपण जिरे टाकले आहेत. जिरे पण छान असे तडतडून द्यायचे आहेत, घाई करायची नाही फोडणीची. जेवण बनवताना शांत चित्ताने आणि समाधानाने जेवण बनवायचं. त्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा असा छान परतून घ्यायचा आहे. बरोबर ओळखलं तुम्ही, पोहेच बनवती आहे पण छान असे मऊ लुसलुशीत, अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहतील अशी खास टिप्ससह तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. त्यानंतर आपण हिंग टाकला आहे कारण आपण पोहे बनवतो आहे. छान असा आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पहिली टीप म्हणजे पोह्याला तेल जास्त वापरायचं आपण नेहमी वापरतो त्याच्यापेक्षा. त्यानंतर आपण बटाटा एक साल काढून अशा छान छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत. त्या आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर शेंगदाणे पण मी अगोदर तळले नाही, आपण बटाट्याबरोबरच छान असे ते तळून घेणार आहोत म्हणजे ते मऊ पण होतील आणि त्याची चव पण सुंदर लागेल. अशा प्रकारे परतून घ्यायचे, खूप सुंदर होतात. आणि तुम्ही जर अशा प्रकारे खरंच केले ना, तर तुम्ही नेहमी अशाच प्रकारे पोहे बनवाल याची खात्री आहे मला. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा. छान बघा, आपले शेंगदाणे, कांदा छान असा आपला तेलामध्ये परतून होतो आहे. बघा, रंग छान कांद्याचा बदलला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. माझ्याकडे कढीपत्ता सुकलेला होता, तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश वापरायचा आहे. पण नेहमी त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे म्हणजे तो खाल्ला जातो. तुम्ही जर अख्खा कढीपत्ता टाकला ना तर तो सेपरेट केला जातो, बरोबर आहे की नाही. त्यानंतर एक टॉमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचं, ते चिरून घेतलं आहे. ते पण छान असं आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर एक नंबरच चव लागते बघा. कोथिंबीर म्हणजे सर्व भाज्यांची अगदी टेस्ट वाढवणारे पदार्थ आहे हा. तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये टाका कोथिंबीर, चव वाढली म्हणजे वाढली 100%. त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत. हळदीने छान असा आपल्या पोह्यांना पिवळा रंग येईल. आणि मटार टाकला आहे, आता भरपूर येतो आहे बघा बाजारामध्ये. मग तुम्ही अशा प्रकारे खरंच एकदा पोहे करून बघा. त्यानंतर आपण पोहे छान मी निवडून घेतले होते, 2-3 पाण्याने छान धुवून घेतले आहेत. ते आपण त्यामध्ये घालून घेत आहोत आणि छान असा खालीवर खालीवर परतून घ्यायचं. एक नंबरच पोहे होतात बघा. एकदा करून बघा आणि केल्यानंतर मग मला सांगा की वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत की नाही आणि मऊ लुसलुशीत राहतात की नाही, ते पण मला कमेंट करून सांगायचे. अजिबात तुमचे कडक पोहे होणार नाही, वातळ होणार नाहीत, एवढे छान होतात. कारण त्याला आपण बटाटा टाकला आहे, टॉमॅटो टाकला आहे, त्यामुळे त्याला मऊपणा राहतो. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. बटाटे आणि टॉमॅटोनी पोहे आहेत ना ते मऊ राहतात. अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवले तरी तुमचे पोहे कडक होणार नाही, ही माझी खात्री बघा. पण अशा प्रकारे करून बघा. छान अशा आपण परतून घेतो आहे. एवढे छान लागतात ना. मी नेहमी पोहे बनवताना अशाच पद्धतीने पोहे बनवते बघा. त्यामुळं आमच्यात पोहे बनवले ना शिल्लक राहणे भानगडच नसते बघा. त्यानंतर छान अशी वरून आपले परतून झाले. कोथिंबीर भरपूर अशी वापरायची, छान चव येते बघा. मस्त झालेत पोहे. तुम्हाला मध्ये मी बाउलमध्ये सर्व करून दाखवते. गरम गरम वाफाळलेले पोहे आणि त्याच्याबरोबर चहा. वा वा वा, मस्त पर्वणीच बघा. खरंच अशा प्रकारे करून घ्या आणि केल्यानंतर कशी झाली
पोहे कसे झाले, सगळ्यांना आवडले की नाही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. चला तर मग आता पटकन चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, हाईप करा, छानशी कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात कंजूसी करायची नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. छान छान खा, छान छान राहा. बाय बाय.